दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी उजळलेला आणि पालकांच्या प्रेमाने सजलेला आपला वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा आज मोठ्या आनंदात आणि उत्साहात संपन्न होत आहे. स्नेहसंमेलन म्हणजे केवळ करमणूक नव्हे तर कष्टांची पावती असते. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना मिळालेला हा एक सुंदर मंच. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यातील नात्यांचा हा उत्सव जणू. आजच्या या कार्यक्रमातून आपण शिक्षणासोबत संस्कार, स्पर्धेसोबत सहकार्य आणि यशासोबत नम्रता अनुभवणार आहोत. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि चंदा चमके चमचम चिखे चौकन्नाचूर. आदिनांत अशा शिवाचे त्रिशूळ आम्ही त्या भैरवाचे आम्ही निळकंठ विष पिऊन झाशीच्या राणी आम्ही शिवकन्या शिवरायांच्या वाहिनी. मेरा ते कोई है नी तेरे बिन. मी आपल्या सर्व उपस्थित मार्गदर्शकांचे तसेच आपल्या ट्रस्टचे अध्यक्ष श्री सुनील भाऊ रासने यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. माझी मुलगी इयत्ता दुसरीमध्ये पालकतत्व योजनेमध्ये आली. मी एक सिंगल मदर आहे. माझ्या घरी माझी मुलगी आणि आम्ही दोघेही राहतो. खरं तर मला ही योजना ससून हॉस्पिटलमधून समजली. सासूबाईंचा कॅन्सर या आजारावर उपचार चालू असताना 1/2/2022 रोजी माझ्या मिस्टरांचे अचानक निधन झाले. माझं नाव पूजा अविनाश राऊत. मी सध्या पोलीस उपनिरीक्षक या पदावर साकीनाका पोलीस स्टेशन मुंबई येथे कार्यरत आहे. 2010 साली ज्यावेळी ही योजना सुरू झाली 9-10मध्ये त्यावेळी मी 7वीच्या सुट्ट्या लागल्या होत्या मला आणि मी 8वीत नुकतीच गेले होते. घरी मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये मी घरी झोपलेली होते आणि मला अचानक शाळेतली एक मुलगी, ज्या शाळेत खेळाच्या ह्याला जातात त्या मुलींपैकी एक मुलगी बोलवायला आली की तुला शाळेतून बोलवलं आहे म्हणून. मग मी शाळेत गेल्यानंतर मला कळलं की असं योजनेमध्ये माझं नाव आहे म्हणून. आणि मला तो दिवस आठवतो आहे. जून-जुलैचा महिना होता आणि पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झाली होती. रमणबागेत कार्यक्रम होता आणि मला माहीत नव्हतं ड्रेस कोणता करायचा काय, म्हणून मी शाळेचा ड्रेस घालून रमणबागेच्या मैदानावर गेले होते. त्या दिवशी आय कार्ड द्यायचा कार्यक्रम होता. म्हणजे मी नक्की कोणत्या योजनेत गेले, कारण पहिलंच वर्ष, योजनेबद्दल जास्त काही माहिती नव्हती. नक्की काय आपल्याला मिळतं आहे ह्याचीच जाणीव नव्हती. ज्यावेळी मी त्या कार्यक्रमाला रमणबाग शाळेत गेले, युनिफॉर्ममध्ये जी मुलं आहेत त्यांना स्टेजवर बोलवलं होतं. माझ्याकडे अजूनही तो फोटो आहे. मी अशी खाली बसलेले होते, तो फोटो, मी अशी खाली गुडघ्यांवर बसलेला फोटो. त्यानंतर कट्टू आज या स्टेजवर मी ज्यांच्या हातून पहिलं आदर्श विद्यार्थिनीचा पुरस्कार घेतला ह्या योजनेत असतानाच त्यांच्यामध्ये इथं बसायचं. म्हणजे हा युनिफॉर्म अंगावर घातल्यावर इथून पुढे पण आयुष्यात, म्हणजे ही अतिशयोक्ती नाही आहे, पण इथून पुढे पण आयुष्यात किती मोठा सत्कार झाला तरीही इथे बसण्याचा जो मान आहे मला, त्याच्यापेक्षा कोणताच माझ्यासाठी महत्त्वाचा आणि मोठा सत्कार नसेलच. गणपती बाप्पाने आत्ता एक छान परफॉर्मन्स झाला मुलींचा, शिवकन्या. इतक्या त्या समर्पित भावनेने ते करत होत्या परफॉर्मन्स. परंतु ह्या सगळ्या शिवकन्या ज्या आहेत, ज्या तिथं आहेत आणि या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात पूजाच्या स्वरूपात आहेत, ह्या सगळ्या गणेश कृपांकित आहेत, म्हणून त्या सगळ्या विशेष आहेत. आपण जे संस्कार तिला दिलेत त्या संस्कारांमुळे आणि बाप्पाच्या आशीर्वादामुळे आज एक अतिशय उत्कृष्ट अधिकारी म्हणून पूजा आपल्या समोर आहे.
बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपतये नमः. पूजा पुढे, पूजा पुढे पुढे. ओम गणपतये नमः. बघा हे आदर्श घेण्यासारखे आहेत आपल्याला. आत्ताची जी या ठिकाणी उपस्थित मुलं आणि मुली आहेत त्यांनी कृपया लक्षात ठेवा, या दोन ताई आपल्या सर्वांच्या आदर्श आहेत. आणि ही गणपती बाप्पाची देण आहे, गणपती बाप्पाचा हा आशीर्वाद आहे. शिवकन्या ते उपनिरीक्षक पूजा राऊत असा जर प्रवास करायचा असेल तर मला वाटतं हे सातत्य आणि कष्ट याची सवय पालकांनी लावली पाहिजे आणि त्याच्यासाठी ट्रस्टनी सगळं उभं केलं आहे. पंखामध्ये आज उभारी उद्या आमची गगन भरावी, याच वाक्याप्रमाणे सगळ्या विद्यार्थ्यांनी भरपूर मोठी भरारी घ्या. आणि या ताईंनी जसं दगडूशेठ बाप्पाचं नाव, या पालकत्व योजनेचं नाव तिच्या आयुष्यात घेऊन सगळ्या सार्थक केलं, तसंच माझी तर अशी इच्छा की प्रत्येक विद्यार्थी या स्टेजवर आम्हाला दिसावा आणि आमच्या सगळ्या ट्रस्टकडनं त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा सत्कार व्हावा, हीच आपल्या चरणी आणि गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो. मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया रे. जेजुरीच्या खंडेराया जागराला या. जेजुरीच्या खंडेराया जागराला या. अरे ह्याला अक्कल येऊ दे. अगं पण झालं तरी काय ग? यो माझं ऐकतच नाही. ऐकत नाही? वय ऐकत नाही. अगं पण काय ऐकत नाही ग? मी याला म्हणलं घरातली पिढा बाहेर जाओ, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ. येऊ दे, अदल गडू दे, अदल गडू दे.